ही बैठक आहे आणि मुख्य म्हणजे हे महानगरपालिकेमध्ये शासन आल्यानंतर हे असं म्हणू शकता की आम्ही 4-5 वर्षांनी करू, हे आम्हाला अपेक्षित नाही. तुम्ही निवडणुकीत दिलेलं आश्वासन तातडीने पाळा, या मागणीसाठी आंदोलन आहे. नमस्कार, मी नवनाथ अंतिम पाहताय पुणे लोक. विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या समोर आम आदमी पार्टीचं आंदोलन सुरू आहे. तिथे आपल्यासोबत बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आहेत. काय सांगाल सर, नेमकं कोणत्या कारणासाठी आंदोलन करताय आणि मुख्य मागणी काय? या काळामध्ये आता जेव्हा प्रशासन होतं तेव्हा त्या काळामध्ये प्रशासनाने 10% करवाढीचा पुणेकरांच्या डोक्यावरती करवाढ ठोकण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. तो स्थायी समितीसमोर आज प्रस्ताव आलेला आहे आणि या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी म्हणजे सामान्य पुणेकरांवरती 10% करवाढ होऊ नये आणि त्याच्याऐवजी ज्यांच्याकडनं येणी आहेत म्हणजे जवळजवळ 7,738 कोटी येणं आहे, जे मोठमोठ्या संस्थांकडून आहेत, धनदानग्यांकडून आहेत, ते वसूल करा अशी आमची मागणी आहे आणि सामान्य माणसाला याच्यामध्ये भरडू नका. एकंदरीत या सगळ्या महानगरपालिकाचे जे काही नियमित कामकाज असतं ते सुरू होण्या अगोदरच आम आदमी पार्टीने हा आंदोलनाचा एल्गार उभारलाय. नेमकं याच्या पाठीमाग आम आदमी पार्टीला निवडणुकीमध्ये अपयश मिळालं ते आहे की नेमकं सर्वसामान्य जणांची काळजी आहे? आम आदमी पार्टीला अपयश मिळालेलं नाही. आम आदमी पार्टी जनतेच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षाची भूमिका आम्हाला देण्यात आलेली आहे. मांडीला मांडी लावून बसलेले पक्ष जे होते ते सत्तेमध्ये होते ते फक्त इथे नुरा कुस्तीसाठी उतरले होते आणि आता इथं ते नुरा कुस्ती न करता मांडीला मांडी लावून बसणार आहेत. म्हणून हा ट्रिपल इंजिन सरकारचा प्रस्ताव आहे. इकडे 10% करवाढ करायची आणि दुसरीकडे आश्वासनं खोटी द्यायची, या पद्धतीचं हे सरकार आहे. आम आदमी पार्टी ही जनतेची पार्टी आहे. जनतेच्या मधून आलेले कार्यकर्ते आहेत. ते पुणेकरांची मागणी समजतात. पुणेकरांच्या मनामध्ये जे आहे, जो राग आहे या सगळ्या प्रशासनाविरुद्धचा, तो रागच आम्ही इथं व्यक्त करतो आहोत. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर पहिलं आंदोलन करतो आहोत. आज कुठलाही विरोधी पक्ष आज पुण्यामध्ये राहिलेला नाही जो पुणेकरांचा प्रश्न मांडेल आणि हा प्रश्न आम्ही मांडतोय कारण आत्ताच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव येऊन येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत हे अर्थसंकल्प मंजूर करायला लागेल. हे मंजुरीसाठी राही करतील म्हणून आम्ही मुद्दामून हे आयुक्त आणि याच्या समोर प्रशासनामधून ही मागणी लावून धरतोय. आम्हाला माहिती आहे की इथं महापौर आता ठरलेला आहे, भाजपचाच महापौर येणार आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन पण पाळावं. 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जर जी काही करमाफीची मागणी आहे तुमची ती जर मान्य झाली नाही, जे भाजपच्या त्यांच्या जाहीरनाम्यात देखील होतं, ती जर मागणी झाली नाही तर आम आदमी पार्टीचं पुढलं पाऊल काय? आम्ही इथे यांच्या जीबी मध्ये जाऊ शकत नाही कॉर्पोरेशनच्या, परंतु प्रेक्षक गॅलरी आहे ना तिथे. प्रेक्षक गॅलरी पुणेकरांसाठीच आहे. त्या पुणेकरांचा आवाज उठवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो आहोत आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण लोकांना सांगू, इथल्या प्रत्येक माणसाला सांगू की हे जे काही आश्वासन दिलेलं आहे पाळलं गेलं पाहिजे. तुम्ही मतदान याच्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे पुणेकर हा विषय लावून धरतील. आमच्या बरोबर पुणेकर लाखोच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतील आणि मागणी आम्ही पूर्णपणे मान्य करून घेऊ. आपल्यासोबत बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते होते. त्यांनी पुण्यामध्ये कोणताही विरोधी पक्ष शिल्लक नाहीये, परंतु आम आदमी पार्टी प्रत्येक सर्वसामान्यांचे प्रश्न महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील असं सांगितलंय. अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.